छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतली आरक्षणाच्या विरोधात मराठ्यांच्या आणि जे आंदोलन उभं केलं त्यामुळे प्रचंड असं नुकसान ओबीसीत झालेलं आहे। कारण यापूर्वी मंडल आयोग लागू झाल्यानंतर 1 एप्रिल 2001 साली असा एक जी.आर. काढला सरकारने की मराठा यांचे तत्सम कुणबी मराठा कुणबी अशा प्रकारचा तो जी.आर. होता। त्याचा फायदा बऱ्यापैकी म्हणजे 70-80% मराठा समाजाने कुणब्याचे दाखले घेतले आणि ओबीसी मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। आणि त्यामुळे अनेक राजकीय आरक्षण, शिक्षणाचं आरक्षण आणि नोकरीमधलं आरक्षण त्यांचा पूर्णपणे ओबीसीला धक्का लागलेला आहे। फार मोठा धक्का म्हणजे भूकंपाचा धक्का म्हटलं तरी चालेल। तो धक्का गेले 30 वर्ष लागलेला आहे। तो काढण्यासाठी माझा प्रयत्न होता आणि म्हणून मी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या आणि कुणबी मराठा एकत्र करून सब कॅटेगरीशन करा, जेणेकरून देशामध्ये जे कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला आहे तो लागू करा आणि त्यांना आरक्षण द्या अशी भूमिका मी घेतली। त्यासाठी मी प्रयत्नशील होतो। मध्यंतरी कर्पूरी आपल्या एम्पिरिकल डाटा आपल्याला मिळाला। सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाप्रमाणे जो मांडे आयोगाचा एम्पिरिकल डाटा मिळाला 37.70, त्यामुळे 38% आरक्षण आपण 27-38% करू शकतो। आणि शिवाय आता जे सुक्रे समिती आहे त्यांनी 10% असं म्हटलंय, म्हणजे 48% आपण आरक्षण ओबीसीचं करू शकतो। आणि नंतर सब कॅटेगरीशन केलं तर 13-14% आपण आरक्षण मराठा आणि कुणबींना वेगळं करून देऊ शकतो। त्यांचाही फायदा होईल आणि जो धक्का लागलेला आहे तो धक्का निघेल। मग जो धक्का लागलेला होता तो धक्का तसाच राहिला आणि उगीच आपण ओबीसीला धक्का लागू नये, धक्का अरे लागला त्याचं काय, त्याबद्दल छगन भुजबळ साहेब कधीच बोलले नाही। त्यामुळे छगन भुजबळ साहेबांना पुढची माझी विनंती आहे की हे सब कॅटेगरीशन म्हणजे काय, उपवर्गीकरण म्हणजे काय, रोहिणी आयोग म्हणजे काय आणि कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय, हे जर केलं महाराष्ट्रामध्ये क केलेला आहे त्याचा जर अभ्यास केला तर अजूनही वेळ गेलेली नाही। अजूनही आपण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ शकतो आणि ओबीसीला धक्का लागणार नाही।